श्रीराम समर्थ प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 118 बोधवचने 23 नंबर प्रपंच. 1. आपल्या घरातले वातावरण कसे शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊ नये असे वाटावे. 2. जगातले अजिंक्य पुरुष कोठेतरी विषयात गुंतलेले असतात. तेथे त्यांचा घात होतो. जगाला तो भारी असतो, पण तेथे त्याचे काही चालत नाही. 3. जगातला मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. 4. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला आणि आपला प्रिय नातेवाईक मेला. दोघेही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. 5. एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता 2-3 वर्ष तरी आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो, पण या प्रपंचामध्ये आपल्या आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिती नाही. 6. एक अगदी नवीन लग्न झालेले जोडपे श्री महाराजांना भेटण्यास आले. त्यांना श्री महाराज म्हणाले, भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तो बेतानेच वापरावा. सांगण्याचा भावार्थ इतकाच की तुम्ही दोघांनी भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावे. 7. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार, तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा असतो. 8. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला की भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले की ते कसे, तेव्हा त्याने उत्तर दिले की नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जेथे बदली करील तेथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तेथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. मी रिटायर झाल्यावर मालक तेवढा बदलला. सध्या मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे तो माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. 9. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायका मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आपल्या हातून परमार्थ कसला होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी दीन अवस्थेत मरून जातो. 10. 2 लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसेच प्रपंचाचे खरे पण आहे. 11. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनास येईल ते गाणे गातो. असा एक दारुड्या गाणे गात असता दुसरा दारुड्या त्याला म्हणू लागला की अरे हे असले गाणे काय म्हणतोस, तुला काही कळत नाही. नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला. हे जसे खरे त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये ज्याची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते.
आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात. 12. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. 13. भगवंताचा विसर कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो हो, किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. 14. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरूर आहे, पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडते. 15. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते? तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. परंतु आपण मिठाचीच भाकरी करतो आणि त्यात चिमूटभर परमार्थाचे पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येईल का? 16. आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो आहोत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. 17. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेच पुढच्या गड्यापाशी जातो. असा हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे असे वाटले पाहिजे. 18. खरे समाधान मिळवल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील, पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची पर्वा त्याला राहणार नाही. 19. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. 20. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 21. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. 22. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच. बायको असेल तर ती कधीतरी गरोदर व्हायचीच. 23. प्रपंचामध्ये मनुष्याला धीर हवा. आपण स्वतः भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे. 24. मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो हे खरे, पण शाळाच काही सर्वस्व नव्हे. शाळेत कायमचे राहायचे नसते. त्याचप्रमाणे प्रपंच हा परमार्थाला साधक म्हणून वापरायचा असतो, साधन म्हणून वापरायचा असतो, सर्वस्व नव्हे. 25. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. 26. प्रपंच हा कोणाला सुटला आहे? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही. आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. सर्वामध्ये मी आहे असे म्हटले की मग प्रपंचात दुःख नाही. 27. आपला प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तिथे मोडक्या वस्तू जितक्या असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते. 28. नवरा बायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होईल. 29. लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याचप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते आणि यामध्येच खरे पवित्रपण आहे. 30. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. 31. आपण आचरणाने शुद्ध राहिल्यास आपल्यावर जे प्रपंचाचे तडाखे बसतात ते आपल्याला फायदेशीर होतात. 32. आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखेच. त्याचप्रमाणे प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे विसरले काय, दोन्ही सारखेच, नुकसान एकच. 33. मनुष्य हौसेने प्रपंच करील तर तो करायला 24 तासही पुरणार नाहीत, पण तो जरुरी पुरता प्रपंच करील त्यास 3-4 तास पुरतील. 34. मला भगवंताची गरज आहे आणि प्रपंचाला माझी गरज आहे. 35. प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत,
कारण प्रपंचामध्ये एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको. 36. हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर कोणाला तरी तो सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. 37. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याचप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. 38. 5 जण मिळून प्रपंच बनतो, मग सर्व सुख एकट्याला मिळणे कसे शक्य आहे? पुढे आहे वेदांत ही बोधवचने, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.